तर हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी तुमचा आवडता लाडका डान्सर ओमकार 7150, माझे रील आयडी आहे, इन्स्टा आयडी ओमकार 7150. आज एक रील टाकली आहे माझ्या फॅमिली सोबत, बायको आणि पोरी सोबत. तर नक्की पहा. तर आजचा ब्लॉग काढण्याचा क्षण आलेला आहे आमचा. का तर आम्ही चाललोय पावभाजी खायला. बायको बोलली पावभाजी खायची आहे, तर पावभाजी खायला चाललोय. आणि आज आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत आमचे मित्र, आमचे शेजारी अक्षय दादा आणि त्यांची वाईफ माधुरी ताई. हाय करा, हाय करा. दादा दिसत नाही, दादा लाजतोय, दादा नाही येत. तर दादा लाजतोय. ताई आलेली आहे फीड मध्ये बघा. तर तुमच्या पण सोसायटीमध्ये असा ग्रुप असेल की मित्र परिवार, म्हणजे तुमच्याच वयातले नेबर्स, जे एकत्र तुम्ही येता कधी, म्हणजे सुट्टी असली किंवा काय फेस्टिवल असला की तुम्ही एकत्र येता, साजरा करता. तर तसेच आपले बंधू आहेत, ताई आहेत. तर आम्ही वर्षातनं एकदा दोनदा आम्ही जातो फिरायला बाहेर, गोवा, अलिबाग, कर्जत असे ठिकाण. तर आज त्यांना पण आम्ही कॉल केला, चला पावभाजी खायला. तर ते जॉईन झालेले आहेत. तर नेहमी सांगतो मी, खारघर मध्ये सगळे जिथे जिथे खाद्यपदार्थ छान छान चविष्ट भेटतात ते मी तुम्हाला कव्हर करून फीड मध्ये दाखवणार आहे. तर आज पावभाजी आहे, पण आम्ही कुठे असे हॉटेल विटेल असे ट्राय नाही करणार. तुम्हाला माहिती आहे स्ट्रीट फूड नेहमी चांगले असतात. तर हा पण एक स्ट्रीट फूड आहे. तर खारघरला हिरानंदानी आहे, सगळ्यांना माहित आहे, खाऊ गल्ली बोलतात त्याला. तर तिथंच सिग्नल आहे, मेन सिग्नल, त्याच्याच ऑपोजिटला ही एक कपल्स आहे, काका काकी. ते फक्त असे टेबल लावतात आणि आपलं पावभाजी विकतात. पण एवढं सुंदर आणि छान चविष्ट असतं की अख्खा खारघर तिकडे येतो. आय थिंक सो सगळेजण तिकडनंच घेतात. तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे आज. तर आलेलो आहोत आपण विजय सेल्स, माहिती असेल खारघरचा, जो आता मेन खारघरचा सिग्नलच्या ऑपोजिटला जो झालेला आहे, त्याच्या बरोबर खालीच ते त्यांचा स्टॉल लावतात. आज आहेत की नाही, कारण असले तर लकी असायलाच पाहिजे. मला गाडी थोडी इथेच लावायला लागेल. आय थिंक सो आहेत ना. गाडी थोडी इथेच लावतो आणि तुम्हाला नेतो पावभाजी खायला. तर चला. तर आपण गाडी पार्क केलेली आहे या साईडला, खारघर खाऊ गल्ली समोरच. आणि हा आपला सिग्नल, मेन सिग्नल. तर ह्याच्या बिलकुल ऑपोजिटला हे बघा विजय सेल्स आहे. विजय सेल्स आणि हे बघा हे पाहुणे मंडळी आमचे. विजय सेल्सच्या खालीच ते कपल्स, काका काकी पावभाजीची ठेला तुम्ही तुम्ही बघू शकता. तर सध्या काय डोसा कोण खायला जात आहे, कोणाला? ओके ओके. इथं डोसा पण छान भेटतो. इथं पण खूप गर्दी असते. तर माझ्या मुलीला एक डोसा पाहिजे होता, तर तिच्यासाठी डोसा घेत आहेत. आणि आपण लगेच पावभाजीसाठी जाऊ. तुम्ही खाताय का? नक्की. तू नाही खात? तू खाते नाही ना मग? तर पार्सल घेऊन मुलीसाठी. ते काका काकी बसले आहेत तिकडेच जाऊ आम्ही. हे बघा, बिचारे खूप मेहनत करतात. तिकडेच जाऊ लगेच. तुम्ही खाणार आहात? खाताय? मला वाटतं यांचं मन डोसा खायचं पण झालेलं आहे. तर लगेच कंटिन्यू करतो मी डोसा खाऊन. तर आम्ही ऑर्डर द्यायला चाललेलो आहोत. ए ए पाठी आहे, पाठी आहे. खूप सुंदर अशी पावभाजी असते इकडची. आणि हा आपला चौक आहे मोठा, खारघरचा मेन सिग्नल. नाही पावभाजी, मी पावभाजी खाणार आहे. पावभाजीसाठी आलो तर पावभाजीच खाणार. मी सांगून ठेवतो, हा मेन सिग्नल आहे. खारघरमध्ये एंट्री केल्या केल्या इथं 4 रस्ते पडतात. तर हा रस्ता आतमध्ये आमच्या इथे जातो सेक्टर 15 त्या साईडला. आणि हे सरळ रस्ता जातो खाऊ गल्ली, हिरानंदाने. मी तुम्हाला दाखवेनच
शॉर्ट्समध्ये. तर बघूया आपण काकीची इंटरव्ह्यू घेऊया. पावभाजीवाली काकी आहे ना, तिला विचारूया काय कधीपासून काय आहे, काय केलंय. डोसा ऑर्डर केलेला आहे. हा स्पेशल डोसा दादानी ऑर्डर केलाय. दिल खुश बोलतात त्याला, वाटतं काय ते दिलखुश डोसा. बघूया खाऊन खुश करून टाकणार. येस येस येस, मनाला खुश करून टाकणार. खुश करून येस टाकणार. येस. दादा ब्लॉग मध्ये बोलतोय. खुश झाला पाहिजे दिलखुश खाऊन. चला सगळ्यांनी खाऊया. सगळ्यांनी खाऊया. आमची पोरगी आधीच चालू आलेली आहे खायला. ओजू कसं वाटतंय? कसा आहे डोसा सोनू? सोनू डोसा कसा आहे? छान आहे. छान आहे. हो चटणी पाहिजे. मस्त छान छान. चला आम्ही दिलखुश खाऊया आता. दिलखुश मध्ये काय काय टाकलंय हे? पहिल्यांदा मी पण पहिल्यांदा बघितलं. हा काय वाव. अगर मला भरो चीज ग्रेव्ही आहे वाटतं. छान आहे. पावभाजी पण आलेली आहे आपली. वा 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 वा, छान छान छान. दिलखुश डोसा आणि बटर पावभाजी. एक सांगायला विसरलो, काकी फुल बटर ओव्हरलोड करते पावभाजी मध्ये, कंजूसी करत नाही. बरोबर, कारण की मी काकींकडे 2 वेळा ऑर्डर दिलेली आहे. एकदा माझे म्हणजे डोहाळे जेवण होते तेव्हा, आणि एक बड्डे होता तेव्हा. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. काकींचा नंबर मी शेअर करेन कॅप्शन मध्ये. ठीक आहे. खूप गर्दी असते संध्याकाळची, आणि आय थिंक सो 90 रुपीज आहे पावभाजी. वर्थ आहे. तुम्हाला महाग वाटत असेल पण वर्थ आहे. तर तुम्ही पण कधी जाता असे फिरायला मित्रपरिवार सोबत, तर नक्कीच कधी आला तिकडे तर या. तर आधी पेटपूजा करू. आधी पेटपूजा करतो, मग तुमच्याशी बोलतो. आमचं झालेलं आहे पावभाजी खाऊन. पण काकींना विचारायचं होतं सगळं काय, पण काकी खूप बिझी आहे. तर सध्या हा ब्लॉग नंतर कंटिन्यू करू काकींसोबत. पण आता पावभाजी खाल्लेली आहे, खूप मजा आलेली आहे. डोसा पण खाल्लेला आहे. म्हणजे डोसा पॉईंट पण चांगला आहे. याचं नाव काय माहीत नाही मला. तुम्हाला कोणाला खारघरवाल्यांना माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि ही पावभाजी आपली. तर चला जाऊया घरी आता. ॲज युजल माझा मायक्रोफोन मी चालू करायला विसरलो, आणि ब्लॉग असाच निघाला विदाऊट ऑडिओ. तर पावभाजी खाल्ल्यानंतर आईस्क्रीम तो बनता आहे. तर तिथेच पाठीमागं मेडिकल होता, आणि त्याच्या बाहेर हा आईस्क्रीमचा भरलेला फ्रीज. वा 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 वा. तर हे आता मॅग्नम उचलणार आहेत. मला माहिती आहे हे सगळ्या लेडीज मॅग्नमशिवाय काही नाही. हां, तर मॅग्नमसाठी वेळ आहे. आणि आमचा दादा काहीतरी सॉफ्ट ड्रिंक घेत आहे तिथं, आणि त्याचा मुलगा पण काय आईस्क्रीम दाखवते. ऑरेंज आईस्क्रीम घेऊ का? लहान पोरांना आईस्क्रीम म्हणजे बाबा काय असतं बाबा, प्रेम. ही आमची ओजू. ओजू. तर बायको अजून मॅग्नमचे फ्लेवर बघते, कुठलं घेऊ कुठलं घेऊ. आता मी आल्मंड माझ्यासाठी काढलं आहे, तर मी हा आल्मंड घेतो आहे. आल्मंड घेतला आहे. सगळ्यांनीच आल्मंड घेतला आय थिंक सो. तर हा आपला चौक, म्हणजे खारघरमध्ये एंट्री केल्यानंतर हा मेन सिग्नलचा चौक. हां, तर सगळे खुश राहा, मस्त राहा. तुम्ही पण तुमच्या शेजारी जे तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यासोबत असेच फिरा. रात्रीची अशी छोटी पार्टी करा. पावभाजी, डोसा, आईस्क्रीम हा आजचा आमचा मेन्यू होता. तुम्ही पण करत असाल नक्कीच करा. फॅमिलीसोबत फिरा, मित्रपरिवारसोबत फिरा, आणि असे छोटे छोटे क्षण एन्जॉय करा. तर आल्मंडच्या ऐवजी आता ट्रफल फ्लेवर भेटलेला आहे, तर मी ट्रफल घेणार आता. तर दादा बोटा तर मी ट्रफल चॉईस केला आहे. ट्रफल पण मस्त असतो हा मॅग्नमचा. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतो. खुश राहा सगळ्यांनी, मस्त राहा, एन्जॉय करा, मस्त राहा, स्वस्त राहा. तर बाय, मजा करा. हा बघा ब्लॉग संपवता हा उड्या मारतो आहे. तर नक्कीच या खारघरला जर आलात तर ही पावभाजी ट्राय करा, आणि हा तो अण्णाचा डोसा ट्राय करा.